पहली सांस से लेकर आखिरी सांस तक हमारी सरकार कोई न कोई योजना लेकर के भारत की बहन बेटियों की सेवा में हाजिर है। ज्या राष्ट्रातील महिला सक्षम ते राष्ट्रही प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचतं, हा विचार मनाशी बाळगत गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा आणि सुशासनाचा मंत्र जपत महिला सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवलंय। नारी शक्ती ही केवळ घोषणा न राहता ते एक राष्ट्रीय अभियान बनवलं गेलंय। असं अभियान जे शहरी ते ग्रामीण, तरुणी ते ज्येष्ठ अशा प्रत्येक घटकातील महिलेला सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबनाचं नवं बळ देऊन गेलं। आमचं रिहॅब शोर नावाचं एक स्टार्टअप आहे। आम्ही फिजिओथेरपिस्ट आहोत, फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट। सो या लेवलवर आम्हाला रेकग्नाइज केलं गेलं, याची आम्हाला अत्यंत खुशी आहे। आणि नरेंद्र मोदी साहेबांनी आम्हाला याच्यात समजलं की आम्ही इथे या जागी उभा आहोत आज। सो आम्ही खूप खुश आहोत। बेटी बचाओ बेटी पढाओ पासून ते उज्ज्वला योजनेपर्यंत, जनधन खात्यापासून ते लखपती दीदी उपक्रमापर्यंत महिलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडेल अशा संधींची नवी दारं खुली करण्यात आली। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी 2026-27च्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठीच्या योजनांकरिता तब्बल 5 कोटी 1 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली। 3 तलाक विरोधी कायदा अस्तित्वात आणत मुस्लिम महिलांना बळ देण्याचं कार्य केलं, तर नारी शक्ती वंदन अधिनियम आणत देशाच्या राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। स्वयंसहाय्यता गटांपासून ते संरक्षण दलांपर्यंत, शेती, विज्ञान, उद्योग ते क्रीडा क्षेत्रापर्यंत भारतातील महिला आज केवळ सहभागी नाही तर नेतृत्व करताना दिसतीये। आता ही नारी शक्ती थांबणार नाही, कारण तिच्या पाठीशी हा नवा भारत खंबीरपणे उभा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।